होळी रे होळी पुरणाची पोळी. होळी म्हटलं की पुरणपोळी ही आलीच आणि पुरणपोळी करताना आहे ना नाकी 9 येतात. काय होतं, पुरण शिजलंय का हे कसं ओळखायचं, पुरण जर पातळ झालं तर काय करायचं, घट्ट झालं तर मग काय करायचं. सोबतच पुरणपोळी करताना पीठ कशा पद्धतीनं मळलं पाहिजे. आणि बऱ्याचदा काय होतं, पुरणपोळी आपण सणावाराच्या निमित्तानेच करतो, रेग्युलरपणे करण्यात नसते, तर त्याच्यामुळे थोडासा विसरभोळेपणा होतो आणि कुठंतरी काहीतरी चुकतं आणि आपली पुरणपोळी फसते. तर तसं काहीही होऊ नये. पीठ कशा पद्धतीनं लावलं गेलं पाहिजे, पुरण कशा पद्धतीनं शिजवलं गेलं पाहिजे, सोबतच त्याच्यामध्ये आपल्याला पाणी किती टाकायचंय जेणेकरून डाळ पण व्यवस्थित शिजेल आणि आमटीसाठी एळवणीसुद्धा पुरेसं निघेल. अशा पद्धतीच्या सगळ्या डिटेल्स मी या रेसिपीमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग अजिबात उशीर न करता रेसिपी करायला घेऊयात. पुरणासाठी इथे आपण अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे. डाळ धुण्यासाठी मी रूम टेम्परेचरवरच्या पाण्याचा वापर करते. डाळीतलं पाणी निथळून घेऊयात. आता डाळीतलं पाणी आपण निथळून घेतलेलं आहे. सुरुवातीलाच घेताना ना ही डाळ एखाद्या वाटीच्या किंवा पातेल्याच्या साह्यानं मोजून घ्यायची. जर तुम्हाला फक्त डाळ शिजणे एवढाच उद्देश असेल ना, तर समजा एका वाटीसाठी आपल्याला 2.5 वाटी पाणी टाकावं लागतं. आणि जर तुम्हाला एळवण्यासाठी जास्त एक्स्ट्राचं एळवणी हवं असेल तर साधारण आपल्याला याला 4 वाट्या पाणी टाकावं लागतं. धुवून घेतलेली डाळ कुकरमध्ये काढून घेते. आता यामध्ये मी पाणी ओतून घेते. याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेतोय, थोडीशी हळद आणि साधारण 1 चमचा तेल. कुकरचं झाकण लावून घेते. गॅस चालू करूयात आणि मीडियम फ्लेमवरती आपल्याला याच्या पूर्णपणे 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आणि 4थी शिट्टी भरल्यानंतर गॅस बंद करायचा. डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत. तर त्याच्यासाठी काय करते, एका परातीमध्ये पाव चमचा हळद ऑप्शनल आहे, पण तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. सोबतच थोडंसं पाणी टाकून घेते. हे व्यवस्थित असं आपण हलवून घेऊयात. तुम्ही या स्टेजला इथं मीठ टाकलं तरीही चालेल आणि जर पिठाकडे बघून तुम्हाला अंदाज येणार असेल तर पीठ टाकल्यानंतर टाकलं तरीही चालेल. तर इथं मी 4 कप म्हणजे 400 ग्रॅम हे पीठ घेतलेलं आहे. मीठ टाकते कारण की मला पीठ बघितल्याशिवाय मिठाचा अंदाज येत नाही, त्यामुळे मी वरनं मीठ टाकलेलं आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, हे पीठ छान अशा पद्धतीनं मळून घ्यायचं आहे. काय होतं, बऱ्याच वेळा जेव्हा आपण पीठ मळतो आणि हळद जर वरनं टाकली तर मग त्याचा असं व्यवस्थित सगळीकडे ती पसरली जात नाही, कुठेतरी कमी जास्त होते. तर त्याच्यामुळे अगोदर पाण्यामध्ये हळद टाकून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला काय करायचं आहे, रेग्युलरपणे चपातीसाठी तरी आपण थोडीशी घट्टसर अशी कणिक मळतो, पण पुरणपोळीसाठी आपल्याला छान सैलसर अशा पद्धतीचीच ही कणिक मळायची असते, तरच मग आपल्या पोळ्या देखील छान होतात. पण पाणी घेत असताना थोड्या थोड्या पाण्याचा वापर करायचा. पीठ सैलसर करतात, त्याच्यामुळे जर तुम्ही एकदमच जास्त पाणी ओतलं आणि मग नंतर जर ते पीठ पातळ झालं तर त्या पिठाचा उपयोग नसतो. आपल्याला ही कणिक अशी घट्ट मळायची असते आणि मग त्याच्यानंतर थोड्या थोड्या पाण्याचा वापर करून ती सैलसर करायची असते. म्हणजे त्याच्या आतमध्ये छान चिकटसरपणा निर्माण होतो, ज्यामुळे आपली पोळी फुटत नाही. शेतगहू असल्यानंतर काय प्रश्नच नसतो, म्हणजे कणकेला चांगला चिकटसरपणा असतो. पण ज्यावेळेस रेशनचे गहू असतात तर त्यावेळेस बऱ्याचशा जणांच्या पोळ्या फुटतात किंवा पुरण बाहेर येतं. तर तसं होऊ नये याच्यासाठी काय करायचं माहिती आहे का, समजा तुम्ही 1 वाटी पीठ घेतलेलं आहे तर 1 वाटी पिठासाठी 2 मोठे चमचे मैदा टाकायचा. तो छान असा एकत्रित करायचा. मैद्यामुळे काय होतं, चांगलं त्याला चिकटपणा पण येतो आणि बाइंडिंग पण येतं, आपली पोळी फुटत नाही. तर इथं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं इतपत पातळ आपण हे करून घेतलेले. आत्तापर्यंत आपण पाणी टाकून हे पीठ मळत होतो, पण पुरणपोळीसाठी ज्यावेळेस आपण पीठ मळतो ना तर त्यावेळेस तेलाचा सुद्धा वापर झाला पाहिजे. साधारण 2 ते 3 मोठे चमचे तेल आपल्याला याच्यामध्ये खपवायचे आणि एकदम नाही तर थोडं थोडं करून हे तेल देखील याच्यामध्ये घालायचं आहे. तर इथं सुरुवातीला मी साधारण 1 चमचा अंदाजे टाकलेला आहे. हे अशा पद्धतीनं आपल्याला मळून घ्यायचं आहे. तर फायनली एकदाच आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे आणि तुम्ही इथं बघू शकता हा गोळा कशा पद्धतीनं मस्त चकाकत आहे आणि एकदम ज्या पद्धतीनं आपण लोणी म्हणतो ना तशा पद्धतीनं हा गोळा मळला गेलेला आहे. आता हे भिजणंसुद्धा खूप गरजेचं आहे, म्हणजे ना कमीत कमी अर्धा तास तरी हा गोळा भिजला पाहिजे बरं का. तर त्यासाठी आता आपण हा झाकून ठेवणार आहोत.
शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे आपण थंड करून घेतलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता आपली ही डाळ आणखीनही गरम आहे, पण अशी छान अशा पद्धतीनं ही शिजलेली आहे. आता काय करायचं आहे, आपल्याला यातलं पाणी सेपरेट करायचं आहे आणि डाळ वेगळी करायची आहे. खाली तुम्ही एळवणी बघू शकता, बऱ्याच प्रमाणात निघालेलं आहे. आता आपल्याला हे पूर्णपणे असं यातलं जे पाणी आहे ना ते निथळून घ्यायचं आहे. नाहीतर काय होतं, ह्या एक्स्ट्राच्या पाण्यामुळे सुद्धा आपलं पुरण पातळ होतं. बऱ्याचशा जणींच्या लक्षात येत नाही की आपण ज्यावेळेस पुरण परततो त्यावेळेस आपलं पुरण पातळ का होतं. तर जसं की मी तुम्हाला आत्ता सांगितलं, हे जे एळवणी आहे ना ते जर आपण खूप गडबड केली की ह्या डाळीतून एळवणी निथळायच्या अगोदरच आपण चटका द्यायला घेतलं आणि ह्या एक्स्ट्राच्या पाण्यामुळे ते पुरण पातळ होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ही डाळ ज्यावेळेस जास्त प्रमाणात शिजली जाते ना त्यावेळेस सुद्धा ते पुरण पातळ होतं. आता मी तुम्हाला तर सांगितलं की याच्या शिट्ट्या किती घ्यायच्या, पण तरीही जर तुम्ही आणखीन वेगळं प्रमाण, आता प्रत्येकाच्या घरानुसार आपण डाळ घेतो की किती घ्यायची ते, तर जर तुमच्या डाळीचं प्रमाण वेगळं असेल आणि शिट्ट्या किती घ्याव्यात हे जर नाही ना समजलं तर सरळ आपलं काय करायचं, 3 शिट्ट्या घ्यायच्या मीडियम फ्लेमवरती. त्याच्यानंतर कुकर थंड होऊ द्यायचा, ती डाळ चेक करायची आणि त्या हिशोबाने मग ठरवायचं की आपल्याला आणखीन 1 शिट्टी घेण्याची आवश्यकता आहे की 2. जास्त शिट्ट्या मनाने घ्यायच्या नाहीत, जर जास्त शिट्ट्या घेतल्या गेल्या तर मग डाळ पातळ होते. डाळीतलं पाणी निथळलं आहे. आता पुरण परतण्यासाठी आपल्याला एक जाड बुडाचं भांडं घ्यायचं असतं. तुम्ही पातेल्यामध्ये सुद्धा करू शकता किंवा कढईमध्ये सुद्धा. आता काय करायचं आहे, आता हिथं डाळ शिजली आहे, पण अनेक जणींच्या बाबतीत काय होतं माहिती आहे का, म्हणजे हिथं डाळ शिजती आणि ज्यावेळेस आपण पुरण परततोय त्यावेळेस ती डाळ दांडरते. तर तसं होऊ नये याच्यासाठी आपल्याला ही जी डाळ आहे ना ही पूर्णपणे थंड करून घ्यायची आणि नंतर याच्यामध्ये गूळ मिक्स करायचा आहे. गरम डाळीमध्ये जर गूळ मिक्स केला तर त्याच्यामुळे ही डाळ दांडरते. डाळ मी पूर्णपणे थंड करून घेतलेली आहे, सोबतच मी अशा पद्धतीने त्याला हलवत होते. तर त्यामुळे इथं तुम्ही बघू शकता निम्मी अर्धी डाळ तर काय आत्ताच मॅश झालेली आहे. आता आपण अर्धा किलो डाळ घेतली आहे तर त्याच्यासाठी आपल्याला अर्धा किलो गूळ लागणार आहे. तो देखील टाकून घेतला आणि गॅसवर ठेवायच्या अगोदर इथेच आपण हा एकत्रित करून घेतोय. आता हे आपण गॅसवरती ठेवून घेऊयात. आपल्याला तसं बघायला गेलं तर कंटिन्युअसली याला हलवावंच लागतं, तर त्यामुळे मी गॅसचा फ्लेम आत्ता तरी मोठा केलेला आहे. नंतर जेव्हा आवश्यकता वाटेल तेव्हा कमी जास्त करून आपल्याला ही डाळ छान अशी याला चटका देऊन घ्यायचा आहे. अगदी 1 ते 2 मिनिटच झालेले आहेत. गॅसचा फ्लेम हाय असल्यामुळे इथं तुम्ही बघू शकता गूळ वितळायला लगेच सुरुवात झाली आहे. तर तुम्हाला मी एक 10 ते 12 मिनिटाच्या अंतराने आत्तापर्यंत तुम्हाला दाखवले की कशा पद्धतीनं डाळ अगोदर पातळ झाली आणि हळूहळू परत घट्ट व्हायला लागलेली आहे. इथं तुम्ही बघू शकता आणखीनही आपलं पुरण तयार झालेलं नाही आहे, कारण की ही डाळ खूप पातळ आहे. अशाच पद्धतीच्या डाळीच्या आपण जर पोळ्या केल्या तर ती डाळ किंवा हे जे पुरण आहे ना ते बाहेर येतं. तर त्याच्यामुळे आता गॅसचा फ्लेम मी लो ठेवलेला आहे. लो फ्लेमवरती सुद्धा आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहायचं आहे, कारण की इथून पुढे काय होतं ना हे खाली चिटकण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे कंटिन्युअसली हलवत राहावं लागतं. इथं बघा आपलं हे पुरण तयार झालेलं आहे. आता आहे ना नेहमी तुम्हाला मी ही ट्रिक सांगते की अशा पद्धतीनं उलटणं याच्यामध्ये खोवायचं. ते जर असं इकडं किंवा इकडं मनाने कलंडलं नाही तर असं समजायचं की आपलं पुरण व्यवस्थित तयार झालं आहे. पण तुम्हाला सांगू का, असं केल्यानंतर सुद्धा बऱ्याचदा आहे ना थोडंसं पुरण पातळसर राहिलेलं असू शकतं, पण तसंही होऊ नये आणि अगदी परफेक्ट असं पुरण तयार झाले हे तुम्हाला ओळखू यावं यासाठी तुम्हाला एक टिप किंवा एक गोष्ट सांगते. आता इथं बघा ज्यावेळेस मी अशा पद्धतीने हे पुरण पलटते की नाही तेव्हा इथला खालचं जे पुरण आहे ना खालच्या बाजूचं ते अलगदपणे ते सुद्धा कढई सोडतं आणि हे पूर्ण पुरण असं पलटी होतं किंवा कढईला सोडून द्यायला सुरुवात करतं आहे बघा. हे अशा पद्धतीनं मी जिथलं धरती आहे त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खालचं सुद्धा पुरण कढईला सोडून देते, म्हणजेच आपलं हे पुरण तयार झालेलं आहे अगदी व्यवस्थित अशा पद्धतीनं. चला तर आता मी गॅस बंद करते. एकतर पुरणाचा स्वयंपाक म्हटलं की खूप सगळी भांडी पडतात, तर त्याच्यासाठीच मी काय केले, मगाशी आपण ज्याच्यामध्ये एळवणी काढलं होतं ना त्याच भांड्यामध्ये आता आपण हे पुरण वाटून घेणार आहोत. पुरण गरम आहे तोपर्यंतच वाटायचं, म्हणजे काय होतं पटकन ते वाटलं जातं. तर इथे तुम्ही बघताय अगदी सहजपणे आपलं हे पुरण तयार होतं आहे. सेम अशाच पद्धतीनं आपण सगळं पुरण वाटून घेऊयात. हे जे पुरण आहे ना ते जर तुम्हाला जाणवलं असेल ना तर कुठेही हाताला चिटकत नाही आहे बरं का. हे बघा एकदम छान मस्त सुटसुटीत अशा पद्धतीचं हे पुरण तयार झालेलं आहे.
तर आपलं सगळं पुरण वाटून झालेलं आहे आणि या बाउलमध्ये बसत नव्हतं, त्यामुळे मी अशा पद्धतीने हे सेपरेट वेगवेगळं काढून घेत होते. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये विलायचीची पावडर टाकायची आहे. सोबतच म्हणजे आम्ही दोन्ही पण टाकतो, विलायचीची पावडर आणि जायफळ. तुम्ही फक्त विलायची किंवा फक्त जायफळसुद्धा वापरू शकता. साधारण अर्ध जायफळ टाकते मी, कारण की हे जायफळ छोटं आहे. आणि हे सगळं असं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेऊया. सुरुवातीलाच आपण पुरण परतताना जर विलायची आणि जायफळ टाकलं तर मग त्याचा जो सुगंध आहे ना तो उडून जातो, त्यामुळे सगळ्यात शेवटी टाकायचं आहे. आणि तोपर्यंत एवढ्या वेळेमध्ये इथं तुम्ही बघू शकता आपलं हे जे पीठ आहे ना ते सुद्धा छान अशा पद्धतीनं भिजलं गेलेलं आहे. हे बघा, कणिक इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा पद्धतीची तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं उंडा करून घ्यायचा आहे. आता पोळीचा आकार लहान मोठा हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवू शकता की तुमच्या घरामध्ये कशा पद्धतीची पोळी खाल्ली जाते, जाड पातळ, तशा पद्धतीनं आपल्याला करून घ्यायची आहे. शक्यतो काय होतं बरं का, बऱ्याचशा जणी हे वरचं जे एक्स्ट्राचं पीठ आहे की नाही म्हणजे कणिक ती काढून टाकतात, तर ती टाकायची नाही, ती तिथंच अशी दुमटून ठेवायची. त्याच्यामुळे पण असं गॅप पडतो, ही जे वरचं आवरण आहे ना लाटताना गॅप पडतो आणि आपलं जे पुरण आहे ते उघडं पडतं. तर त्याच्यामुळे ते वरचा भाग काढायचा नाही, तशाच पद्धतीनं फोल्ड करायचा आणि उंडा तयार करायचा. पोळी डायरेक्ट लाटायला घ्यायची नाही, ती अगोदर हातानं पसरवून घ्यायची, म्हणजे काय होतं पुरण सगळीकडे एकसारखं पसरलं जातं. तर इथे तुम्ही बघू शकता पोळीचे अगदी सहज 2 भाग होत आहेत आणि पुरण जे आहे ते आतमध्येपर्यंत व्यवस्थित असं पसरलं गेलेलं आहे. मस्त मऊ लुसलुशीत अशा पद्धतीची आपली ही पोळी तयार झाली आहे. आजची पुरणपोळी तयार करत असताना ज्या काही टिप मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला फायद्याच्या ठरतील का, उपयोगी पडतील का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच या होळीला माझ्या पद्धतीनं पुरणपोळी करा आणि कशी झाली हे सुद्धा कळवा. परत भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित. तोपर्यंत बाय.